काल मला दुपारी माझ्या भावाचा फोन आला, मी जेवायला येणार आहे. मग मी लगेच स्वयंपाक करायला घेतला, कारण की दुपारची वेळ होती आणि सकाळी स्वयंपाक केलेला होता तो. आम्ही जेवण केलं होतं, मग जास्त शिल्लक नव्हतं, त्यामुळे मला स्वयंपाक करावा लागणार होता नवीन. मग मी इथं मुगाची आमटी, भाकरी आणि भात करून घेतला. तेवढ्यात माझा भाऊ आला आणि रुद्रचा वाढदिवस होता, त्यामुळं त्यानं केक घेऊन आला येताना. तो म्हणला की आपण दुपारी सेलिब्रेशन करूया, मला काही वेळ नाही थांबायला. त्यामुळं मग तो केक घेऊन आला आणि तुम्हाला मी केक पण दाखवणार आहे, कसा त्यानं केक आणलेला आहे ते. तर रुद्राच्या बड्डेचा केक हा आहे आणि कसं वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही दुपारी सेलिब्रेशन केलं, कारण की त्याला पण जायचं होतं माघारी आणि आईस केक असल्यामुळं तो केक जास्त वेळ राहणार पण नव्हता, कारण की इथं माझ्याकडे फ्रीज नाही आहे. त्यामुळं मग आम्ही दुपारी सेलिब्रेशन केलं. तर रुद्राचे बाबा दुपारी जेवायला येतातच, तसं त्यांनी ते जेवायला आले की आम्ही लगेच केकचं कटिंग करून घेतलं आणि बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही. मला आवरायला पण वेळ मिळाला नाही, कारण गडबड भरपूर झालेली होती. तर मग केक कापल्यानंतर आम्ही जेवायला वाढलं दोघांना, मी पण जेवून घेतलं आणि तर जेवण झाल्यावर जरा वेळ आम्ही गप्पा मारत बसलो सगळीजण. नंतर मग मी चहा ठेवला. विशालनं काही चहा घेतलाच नाही, फक्त ह्या एका भावानंच फक्त तेवढा चहा घेतला. आणि आता ही वेळ निघण्याची आले तर रुद्रनं भोंगा पसरला आहे मोठ्यानं. तो असं कोण घरी आलं की त्याला वाईट वाटतं, लय रडतो तो, त्याला पण जायचं असते त्यांच्याबरोबर. आणि मी अभिनयाला त्याच्याबरोबर पाठवलं पुढं, कारण की विट्याला मी जाणारच आहे. मग तिला म्हटलं तू आज जा, मी येते उद्या तुला न्यायसाठी. तर चला, बाय बाय.